नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मितना राजा ब्लॉग्समध्ये. शेवटी आम्ही गोव्याला पोहोचलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही भाड्याने 350 रुपयाची स्कूटी घेतली आणि सुरू झाला आमचा गोव्याचा प्रवास. सर्वात पहिली लोकेशन होती डॉनापॉला ब्रिज, म्हणजेच आपल्या सर्वात आवडत्या सिंगम सिनेमा शूटिंग झालेलं ठिकाण. इथे आल्यावर माझ्यातला अजय देवगण जागा झाला होता. फक्त गाडी उभं राहायचं बाकी होतं, पण आमच्याकडे स्कूटी होती आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं नव्हतं. समुद्र किनाऱ्याच्या काठोकाठ असलेला हा ब्रिज खूपच सुंदर दिसत होता. हा ब्रिज पणजीमध्ये आहे. गेटमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर इकडे 25 रुपये फी द्यावी लागते. त्यानंतर आम्ही थोडासा बीच एक्सप्लोर केला आणि सिंगम स्टाईलमध्ये पोजेस देऊन फोटो क्लिक करून दुसऱ्या लोकेशनवर पोहोचले. त्यानंतर आम्ही पोहोचलो फाउंटेन्समध्ये. गोव्याचं हे रंगबेरंगी ठिकाण पाहिल्यावर असं वाटतं होतं की आपण भारतात नाही तर थेट युरोपात आलोय. प्रत्येक घर वेगवेगळ्या रंगाचं आणि फोटो काढायचा मोह तर प्रत्येक पावलावर होत होता. जर तुम्ही सुद्धा गोव्याला आलेत तर ह्या ठिकाणावर भेट द्यायला विसरू नका आणि फोटो क्लिक करायला सुद्धा. पुढचं ठिकाण होतं ओव्हर लेडी चर्च. शांत वातावरण, सुंदर वास्तुकला आणि खूप छान अनुभव. इथे काही वेळ शांतपणे घालवला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आणि आता आलो होतो दिवसाच्या सर्वात खास ठिकाणी, अगोडा फोर्ट. हा किल्ला जितका इतिहासासाठी प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या समुद्राच्या अप्रतिम दृश्यासाठी. वरून दिसणारं दृश्य पाहून कॅमेरा बंद करायचा वाटतच नव्हता. तुम्ही जर गोव्याला येत असाल तर हे ठिकाण बघायला नक्कीच विसरू नका. दिवसभर फिरून झाल्यावर आम्ही पुन्हा संध्याकाळी बीचवर आलो. सूर्यास्त पाहिला, समुद्राच्या लाटांचा आनंद घेतला आणि गोव्याच्या वातावरणात पूर्ण हरवून गेलो. तर मित्रांनो, अशी होती आमची गोवा ट्रिप. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मितना राजा व्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि अशा भन्नाट प्रवासासाठी आमच्यासोबत राहा. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी, नव्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.